बाकी सर्व लोकांना सुद्धा आव्हान करतो. आपल्या एक मोठो आहेत मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्स. त्याच्यासाठी म्हणजे माननीय प्रधानमंत्रीसुद्धा त्याच्याबद्दल बोललेले होते. सो मिनिमम गव्हर्नमेंट म्हणजे जास्त प्रायव्हेट पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. सो ह्या केस त्याचं एक उत्तम उदाहरण आहेत. मॅक्सिमम प्रायव्हेट पार्टिसिपेशन कशा पद्धतीने होईल त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि याच्याबद्दल मी त्यांना कौतुक करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या शाळेचं तर झालंय दुरुस्तीचं काम. पावसामुळं आणि पुरामुळं अनेक शाळांचं नुकसान झालं होतं. त्यांची काय परिस्थिती आणि येत्या शैक्षणिक वर्षापर्यंत ते दुरुस्त होतील का? येस, आता ह्या शाळेचं केस पाहिले असेल 25-26मध्ये त्यांचं डिमांड होतं 4 वर्गखोल्या. त्याच्यापैकी 1 वर्गखोली आम्ही दिलेल्या आहेत. आता आणखीन 26-27मध्ये आणखीन आपण वर्गखोली देणार आहोत. आपल्याला निधीच्या थोडा लिमिटेशन आहेत. आपल्याकडे जवळपास 2500च्या आसपास शाळा आहेत. त्याच्यामुळे निधीच्या जेवढं लिमिट आहे त्याच्या आतमध्ये बसून आपण सर्व शाळेला प्रायोरिटीप्रमाणे देत आहेत. मागील वर्षामध्ये आपण पटसंख्या 20पेक्षा जास्त असलेले आणि बिल्डिंग नसलेल्या शाळांसाठी प्रायोरिटी दिलेलं होतं आणि ह्या वर्षात आपण दुरुस्तीवर जास्त फोकस करत आहेत. आणि मागच्या वर्षाच्या पूर परिस्थितीमध्ये जे काही शाळा दुरुस्ती पात्र झालेल्या आहेत ते सर्व शाळेला निधी द्यायलासाठी कलेक्टर साहेब आणि माननीय DPTCच्या अध्यक्ष पालकमंत्रीला विनंती केल्याप्रमाणे ह्या वर्षात शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्गखोलीसाठी जास्त निधीसुद्धा उपलब्ध करून मिळालेले आहेत. त्याचं पूर्णपणे प्लॅनिंग व्यवस्थितपणे करून माननीय BO ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरकडून त्याचं यादी काढून त्याच्याप्रमाणे आपल्या प्लॅनिंग करत आहेत.